क्षीण निघून जातो बरं का, अशी आई असती बरं का. एवढं कष्ट करतात आई वडील, आपल्या लहानपणी संगोपन करतात आणि म्हातारपणी आपली परतफेड करायची वेळ असते बरं का. म्हातारपणी त्यांचं बालपण असतं ते दुसरं, मग त्यावेळेस आपण त्यांची सेवा केली पाहिजे. अहो त्यांनी तुम्हाला कुशल, तुम्ही आज जिथल्या टेपवर कुठल्या पदावर आहेत ना, ती त्यांच्यामुळे आई वडिलांमुळे आहेत, हे कधी विसरायचं नाही आपण. हा एवढं कष्ट करतो, मग सासू सासऱ्यांना सांभाळायला काय तुम्हाला हरकत होती हो? का असं असतं म्हातारपणी त्यांना हात लावल्यावर कुठला रोग होतो म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जातं? हा कुठला रोग होतो मला येऊन सांगा ना. अहो आपण सांभाळलं पाहिजे. आजची खरी वस्तुस्थिती महाराज तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आई वडील बाहेर ठेवले जात आहेत आणि म्हणतात बरं मुलगा नाही सांभाळत. हा मुलगा नाही सांभाळत, मुलगी असती तर सांभाळली असती तिनं मला. पण अहो तुमची मुलगी लग्न होऊन सासरी होऊन जर दुसऱ्याच्या घरी गेली तर त्या मुलीनं त्या सासू सासऱ्यामध्ये आपले आई वडील पाहिले तर नाही का हो चालत? इकडे सासू सासऱ्यांना उपाशी ठेवायचं आणि तिकडे आई वडिलांचा विचार करायचा. अहो आई वडिलांची पण सेवा